धान्य आलं, शेतकऱ्यांनी काढलं, वाळवल्यानंतर व्यापाऱ्याला विकलं. व्यापाऱ्याकडनं किराणा मालाच्या दुकानात आलं आणि तिथून तुम्ही विक्री घेतली. तर बरं सर्व ठीक आहे. परंतु हे घेतलेलं धान्य जरी शेतकऱ्याकडे सात्विकरित्या उगवलं गेलेलं असेल किंवा जोपासलं गेलेलं असेल, तरीसुद्धा तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्यामध्ये गॅसेस, पोट फुगणं, पित्त, पोट गच्च होणं, मलबद्धतासारखा यांसारखे दुर्धर पोटाचे विकार तर तयार करत नाही ना? याचा कधी विचार केला आहे का? तर याचं उत्तर आहे हो. कारण का? तर या धान्य टिकवण्यासाठी याच्यात कीड लागू नये म्हणून जी कॉमन वापरली जाते ती म्हणजे बोरिक पावडर आणि या बोरिक पावडरचे अनेक साइड इफेक्ट होऊन विविध प्रकारचे पोटविकार होऊ शकतात. यासाठी बोरिक पावडरचे काय साइड इफेक्ट आहेत ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कारण का हे जरी धान्य शेतकऱ्याकडनं सात्विकरित्या येत असेल तरी सुद्धा केवळ बोरिक ॲसिडमुळे तुमच्यामध्ये विविध पोटविकार होऊ शकतात. तर काय आहे हो या बोरिक ॲसिडचे नेमके तोटे किंवा दुष्परिणाम? अनेक एफ-डी-एनी किंवा अनेक देशांच्या फूड अँड ड्रग्स ऑफिसरनी किंवा त्या फॅकल्टीने बोरिक ॲसिडला फूडमध्ये वापरण्याची परवानगी दिलेली आहे. इथपर्यंत ठीक आहे. परंतु याचं प्रमाण निश्चित केलेलं आहे, ते कुणी पाळत नाही. तर कीड लागू नये म्हणून व्यापारी लोकं याचं कमी जास्त प्रमाणामध्ये धान्यामध्ये मिक्स होतात. ते इतकी बारीक स्वरूपात असते, की सर्व धान्याला युनिफॉर्मरित्या चिकटली जाते आणि ते धुवून काढणं, बाहेर काढणं इतकं अवघड होतं, की ते तुम्ही टाळू शकत नाही. मग हे धान्य फक्त निवडलं जातं. मोठे खडे किंवा किडे असतील तर काढले जातात आणि मग आपण ते पीठ करून मग डायरेक्ट वापरात घेतो. परंतु हे अशा पद्धतीचं बोरिक ॲसिड जर एक्सेस प्रमाणामध्ये तुमच्या पोटामध्ये गेलं तर अनेक एन्झाईम्स जे पचवण्यासाठी खूप उपयोगी आहेत, त्याच्यावरती दुष्परिणाम होतो. जो नॉर्मल बॅक्टेरिया फ्लोरा आहे तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये त्याच्यावरती हॅम्पर होतं आणि त्याच्यामुळे पोट साफ होण्याची किंवा आतड्याची पुढं ढकलण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा मंदावते. यकृतामधलं जे चांगलं पित्त आहे, जे आपल्या छोट्या आतड्यामध्ये येतं आणि अन्न पचवण्याची क्रिया चांगल्या पद्धतीने होते, तर ते चांगलं पित्त निर्माण होणं किंवा आतड्यामध्ये येणं हे कुठेतरी ब्लॉकेज होतं. शिवाय त्वचेचा आजार असेल, रक्तातील दूषित परिणाम असेल आणि इथपर्यंत की बोरिक ॲसिड जास्त प्रमाणात जर झालेले असेल, तर ते धान्य न पुसता सुद्धा आणतं. असं सुद्धा काही रुग्णांमध्ये मला आढळलेलं आहे. त्यासाठी जे जुनं शास्त्र आहे, भले आयुर्वेदिक असेल किंवा जुने व्यक्ती असतील, तर तुम्ही त्यांच्याकडनं ऐकलं तर कॉमन काही पद्धती आहेत, की तिथं बोरिक ॲसिड न लावता धान्याला कीड लागत नाही आणि शिवाय सात्विकरित्या हे धान्य आपल्या पोटात जातं. तर काय करायचं? तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगोला किंवा या तालुक्यांमध्ये कॉमन काय करतात, तर गॅल्व्हनाइज पत्र्याचं जे कोटी आहे, पूर्वी कणगी करायचो आपण, शेणाची कणगी. आता ती शक्य नाही आणि तसं मी आग्रहही करणार नाही. परंतु ही जी गॅल्व्हनाइज पत्र्याची जी कोटी आहे, जिचा 80 पर्यंत थिकनेस असतो, म्हणजे जाड असते. या कोटीमध्ये धान्य ठेवा, त्याला काहीच लावू नका, त्यात काहीच टाकू नका आणि ऊन वाऱ्या पावसामध्ये बिनधास्त बाहेर ठेवा. त्याला गंज चढत नाही. शिवाय ऊन वारा हवा ज्याला लागल्यामुळे त्या पत्रा गरम होतो. किंचित प्रमाणात मॉइश्चर धान्यातला आहे ते कमी होतं आणि मॉइश्चर कमी झालं की त्याला फंगस किंवा कीड लागत नाही. शिवाय ती कीड त्या उष्णतेमुळे टिकत नाही. हा सगळ्यात प्रभावी आणि पहिला उपाय. दुसरा उपाय काय? तर पूर्वीच्या काळी वावडी आणि हळकुंड, अखंड हळकुंड त्याची पुरचुंडी बांधली जायची सुती कापड्यामध्ये आणि ती पुरचुंडी वेगवेगळ्या थराला आपण ठेवली जायची. त्याच्यामुळं काय होतं, तर त्याचं जे कीटकनाशक गुणधर्म आहे, त्याचा जो उग्र वास आहे, याच्यानं कीड लवकर लागत नाही किंवा कीड जवळ येत नाही. तिसरा आणि महत्त्वाचा उपयोग काय? तर नीम पानं, कडुलिंबाची पानं काढायची, वाळवायची आणि ती कडुलिंबाची पानं या धान्यामध्ये टाकून स्टोअर करायची. कडुलिंबाच्या पाण्यानं काय होतं, तर कीड तर लागत नाहीच नाही, परंतु जरी त्याचा काही प्रमाणात भाग आपल्या पोटात गेला, तरी सुद्धा रक्तशुद्धीचं काम असेल, शिवाय पोटाचे काही विविध विकार असतील, यकृताला चालना देणं असेल, यांसारखे सुद्धा चांगले उपयोग त्या कडुलिंबाच्या पानाचे होतात. सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उपयोग ते म्हणजे काय? तर पूर्वी राखेत धान्य ठेवलं जायचं. राखेत म्हणजे काय? तर देशी गाईची जी राख आहे, ती पूर्ण न जळता कोळसा होईल अशी करायची आणि हे कोळसा झालेली जे काही शेणकुटं आहेत, तर ती शेणकुटं कापडामध्ये बांधायची किंवा मोठी-मोठी आकाराची त्या धान्यामध्ये डायरेक्ट टाकायची. जेणेकरून याला फंगल होत नाही, मॉइश्चर ॲब्सॉर्ब होतं आणि शिवाय कीड जवळ येत नाही.
असा जर जुन्या पद्धतीचा आपण सर्वांनी उपयोग करून घेतला तर 100% आपल्याला जे शेतकऱ्याकडनं सात्विक धान्य येतं, की जे व्यापाराच्या काळामध्ये किंवा आपण स्वतः सुद्धा बऱ्याच वेळा बोरिक पावडर लावत असाल, तर त्याचे साईड इफेक्ट जर तुम्ही पाहिले, की अनेक औषधं घेऊन सुद्धा ते आजार बरे होत नाहीत. कारण का तर इकडनं बोरिक पावडर चालूच आहे पोटात जायला. तर त्यासाठी सर्वांनीच या बोरिक ॲसिडचा वापर कमीत कमी करून नैसर्गिक इको फ्रेंडली जे काही कीटकनाशकांचा उपयोग पूर्वी केला जायचा तो पुन्हा एकदा वापरणं गरजेचं आहे. त्याशिवाय अनेक पोटविकार बरे होणार नाहीत. अहो, अलीकडे मूळव्याध सुद्धा या बोरिक ॲसिडमुळे वाढायला लागलाय. लहान लहान मुलांना शी होत नाही. याचं कारण गव्हामध्ये वापरलं जाणारं बोरिक ॲसिड आहे हे कुणाला माहीतच नाही. यासाठी सर्वांनीच बोरिक ॲसिडचा वापर कमीत कमी करून नैसर्गिक जो जुन्या काळात वापर केलेला आहे धान्य स्टोअर करण्यासाठी ती पद्धत अवलंबली पाहिजे.